मला इथे तुम्हाला असं सांगायचं आहे, अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणारी संपत्ती. अक्षय, ज्याचा क्षय होत नाही म्हणजे अक्षय. ओके, याच दिवशी द्रौपदीला अक्षय पात्र मिळालं होतं आणि श्रीकृष्णाने फक्त काही तांदळाचे दाणे खाऊन संपूर्ण जगाची भूक त्या दिवशी शांत केलेली होती, असं आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे. याच दिवशी परशुरामाचा जन्मही झाला आणि म्हणून हा दिवस अक्षय पुण्य म्हणून त्याला मानलाही जातो. या दिवशी ॲक्च्युली काय उपाय केले पाहिजे? तर गहू, तांदूळ आणि साखर याचं दान केलं पाहिजे. याने काय होतं, गहू, तांदूळ आणि साखरेचं दान केल्यामुळे आपल्याकडे धनाची वृत्ती होते. दुसरं म्हणजे लक्ष्मीनारायणची पूजा ह्या दिवशी करायचं. लक्ष्मीनारायणचं जे पण काही कुठे जवळपास देऊळ असेल, त्या देवळात जायचं, त्याची पूजन करायचं. तसं नसेल तर घरात आपल्याकडे लक्ष्मीनारायणचा फोटो असेल, छबी असेल, तर त्याची पूजा करायची. म्हणजे काय होतं, घरामध्ये ना सुख समृद्धी येते. तिसरं म्हणजे पाण्याचे दान. पाण्याचे दान म्हणजे आता बघा उन्हाळा आलेला आहे, तर तुम्हाला कितीतरी रिक्षावाले आहेत, रस्त्यावरती काम करणारी लोकं असतात, दगड वगैरे फोडणारे आणि ते, त्यांना तुम्ही पाण्याचं दान करू शकता. ओके. सोने, चांदी किंवा छोटी-मोठ्या वस्तू खरेदी केल्याने पण सकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणजे ते आपल्याकडे सतत त्याचा अक्षय न होता ती गोष्ट वाढत जाते, भरभराट होते, ॲबंडन्स होते. असं हे अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे आणि ह्या दिवशी ह्या रेमेडीज करायच्या आहे. म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी जे केलेले पुण्य असतं ना, कधीच तुमचं संपत नाही. जे तुम्ही दानधर्म केलेलं आहे, जे पण तुम्ही काही सोनं चांदी पण घेतलंय, हे आयुष्यभर तुम्हाला टिकून राहतं तुमच्याकडे. म्हणून अक्षय तृतीया साजरी करायची असते आणि आयुष्यामध्ये भरभराट आणायची असते. म्हणून अक्षय तृतीया साजरी करा. आणि अक्षय तृतीया हा केवळ सण नाही आहे, हा तुमच्या भाग्याचा एक टर्निंग पॉइंट पण आहे, असं माझं स्वतःचं मत आहे. तर मला असं वाटतं. म्हणून आज केलेले दान, जप, आध्यात्मिकता पण थोडीफार आहे पाहिजे आपल्याकडे, थोडंसं पूजन असलं पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये अक्षय संपत्ती येऊ शकते. आणि संपत्तीची आपल्याला सर्वांनाच आता गरज आहे. कोणाला नाही आहे, सर्वांनाच आहे. म्हणून ही अक्षय तृतीया तुम्हाला सगळ्यांना शुभ जावो आणि तुम्हाला खूप खूप अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा.